ज्या दिवसापासून खऱ्या अर्थाने अखंड हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली, त्या दिवसापासून मराठी माणूस ताठ मानाने आणि स्वाभिमानाने जगू लागला. ज्या दिवशी संपूर्ण हिंदुस्थानभर हिंदुत्वाचा आवाज घुमला की एक मराठी राजा आपला स्वराज्य स्थापन करून सिंहासनावर विराजमान होतोय, तो दिवस म्हणजे 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक. एकच जून, फक्त 6 जून. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रतीक मांगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि मी बघितलंच आपण आता कुठे आलो आहे, तर आपण आलेलो आहे स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडला. आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक सोहळा. आपण मागच्या वर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा आपण शूट केला होता. यावर्षी 351वा राज्याभिषेक सोहळा आहे आणि आपण तो सोहळा पाहण्यासाठी पुन्हा एकदा रायगड सर करून जाणार आहे. तर हा ब्लॉग मागच्या वेळेपेक्षा थोडा वेगळ्या प्रकारे आपण शूट करणार आहे. तर चला आजच्या आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, फायनली आपण रायगडाच्या इथे पोचलेलो आहे आणि थोडंसं अंतर राहिलं आहे, पण एक व्ह्यू आम्ही बघितला ना, त्या व्ह्यूसाठी आम्ही ते थांबलो, तो तुम्हाला दाखवतो. तर व्ह्यू असा आहे, टडा कसा आहे, वरती डोंगर, वरती ढग, खाली ढग, मध्ये असा मस्त आपला रायगड आणि ही आपली पूर्ण पर्वतरांग. तर हा व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू आपण ह्या व्ह्यूसाठी नाईटला निघालो होतो आणि आत्ता आपण थोड्या वेळात तिथे पोहोचू. पण व्ह्यू, हे जे दृश्य आहे ना, ते असं सांगूनही तुम्हाला कळणार नाही. ते तुम्हाला पाहण्यासाठी इकडेच यावं लागणार आहे. आता आहे ना, आपल्याला गडाची इथे पोचायचं आहे आणि गड चढायला सुरुवात करायची आहे, कारण की चढता चढता पण आपल्याला असं दुःख भेटणार आहे. तर लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचायचं आहे आणि सोहळ्यासाठी आपल्याला वरती गडावरती जायचं आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पूर्णपणे चेंज वगैरे करून गाडी आपली पार्क करून गडाच्या पायथ्याशी निघालो आहे. म्हणजे जस्ट आपली गाडी आता पार्क केली आणि चेंज केलं आहे आणि तुम्हाला दाखवतो की आज आपल्यासोबत कोण कोण आहे. तर पहिलं तर आहे तिथे वैभवजी रोकडे. आपल्याकडे वैभव रोकडे. नमस्कार मित्रांनो. आणि पुढे, त्याच्याच पुढे आपले नेहमीचे रायगडला आपल्यासोबत असणारे अक्षित महाडिक, नवीन मेंबर शौर्य, जुना शिवनेरीचा मेंबर प्रणव आणि त्या अजून एक नवीन मेंबर प्रेम. तर आता एवढी आपली सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत आणि आम्ही आता इथून निघालो आहे. इथून अजून थोडंफार चालत जायचं आहे आणि पुढे मग पायऱ्या आपल्याला लागतील आणि पायऱ्यांवरून मग आपण गड सर करणार आहे. तर हा ब्लॉग आहे ना, तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की राज्याभिषेक सोहळा हा 6 जूनचा आहे ना, तो खूप बघण्यासारखा आहे आणि तोच सोहळा आपण इथे पाहायला आणि शूट करायला आलो आहे. तर चला आपल्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात करूया, आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, आत्ता आपण गड चढायला सुरुवात केली. आपण आता आहे गडाच्या पायथ्याशी आणि इथे असं आहे सकाळी 7:30चं वातावरण आणि आम्ही सगळे मस्त, म्हणजे तुम्हाला काय सांगा, मी रात्रभर झोपलो नाही, मी ड्रायव्हिंग वगैरे करून आलो. पण इथे आल्यावरती ना, जर गड चढायला सुरुवात केली ना, तर असं आम्हाला काही नाही की आम्ही रात्रभर ड्रायव्हिंग केले, थकलो आहे, असं काहीच नाही. इथे अजून आम्ही नवीन अशा उमेदीने इथे गड चढायला सुरुवात केलं आहे. आणि गड तर कठीणच आहे, पण आपण शिवरायांचं नाव घेऊन त्याला सोपं करून गड हा पार करणार आहे. तर आजचा आपला ब्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे. तर आपण आता मध्ये मध्ये थोडं भेटत राहू आणि आपला राज्याभिषेक सोहळा आहे ना, तो ठीक 9:30 वाजताच चालू होणार आहे. तर त्याच्या आधी आपल्याला हा गड पूर्ण चढायचा आहे. तर त्या घाईघाईत आता आम्ही निघालो.
तर मित्रांनो आपला आहे ना गडची सराई चालू आहे आणि वरती गर्दी खूप असल्यामुळे ना थोडंसं आपल्याला थांबायला सांगितलं आहे. म्हणजे आपण थोडं रेस्ट पण घेतो. आपला होल्ड जो आहे पहिला होल्ड आपण घेतलेला आहे. पण एवढं चढतोय ना पण अजून थकवा जाणवला नाही. तुम्हाला माझ्या आवाजातून पण कळेल. आणि त्याचं कारण काय आहे ते आहे हा निसर्ग. ही आपली सह्याद्री. तर कशी वाटली तुम्हाला सह्याद्री? पावसाळ्यात ना हा आपला रायगड आहे आणि ही आपली मराठी संस्कृती आहे. ही आपण जपली पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे आलेलो. आपल्याला खूप जण म्हणतात की एवढं तुम्ही दरवर्षी रायगडावर का जाता? त्याचं कारण हे तुमच्या समोर आहे. तर चला. तर मित्रांनो आत्ता आहे ना आपण गड चढून वर आलो आणि तुम्हाला मी बोललो होतो की रायगड हा चढणारी खूप कठीण आहे. पण त्याच रायगडाने ना मला खोटं ठरवलं. कारण की मागच्या वेळेला जो मी रायगड जो सर केला ना तेव्हा मला आहे ना तिथे खूप म्हणजे थकवा आला होता वगैरे चढण्यासाठी. पण आत्ता आहे ना मी एवढा प्रॉपरपणे चढलो ना म्हणजे थकवा एवढा पण नाही. ही पावर आहे या रायगडमध्ये. आणि तेच आपल्याला आता कळतं की मला हे कळलं की हे आधीचे जे मावळे होते त्यांना ताकद करून मिळायची तर ही या आपल्या मातेची ताकद होती. तर असं आपण हा गड चढला आहे आणि इथे खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो गर्दी कशी आहे ती. आणि सजावट खूप आहे. थोड्या वेळात त्यांना पालखीचा सुरुवात होते म्हणजे सदरेवरून पालखी निघणार आहे. तर ती तर गुलाल वगैरे खूप मस्त सुद्धा असं गुलाल उधळून पालखी निघते. तर आत्ता आहे ना आपण थोड्या वेळात ती पालखी सोहळा पाहणार आहे. जय भवानी.
पोलीस मी सांगतो ऐकायला आले मांडी घालून बसलं पाहिजे प्रत्येक जण. तर तुम्ही आहे ना आत्ता जी बघितली ना ती होती महाराजांची पालखी आणि ती आत्ता गेलेली आहे सदरेवरती. तर आपण ट्राय करतो की सदरेवर जाऊन राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला तिथे साक्षीदार होता येते की नाही, कारण की गर्दी तर खूप आहे आणि माहोल एवढा भारी आहे इकडे की काय सांगू तुम्हाला, डोळ्यानं वगैरे ते पारणं फिरण्यासारखा हा माहोल आहे. तर आता आपण ट्राय करूया थोडंसं गर्दीतून की आपण सदरेवर जाऊन तिकडचा सदरेवर जो आपण जो राज्याभिषेक सोहळा आहे तो आपण पाहण्याचा. तर चला ट्राय करू आपण. तर आता आहे ना पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि सदरेवरून ना पालखी निघाली. तिथे गुलाल उडतो, तुम्हाला गुलाल दाखवतो. आणि आपण अशा स्पॉटला आहे ना तिथे पालखी आपल्याला पूर्ण क्लिअर व्ह्यूमध्ये भेटेल. आणि गर्दी खूप आहे, तुम्हाला गर्दी पण दाखवली आल्या आहे. तुम्हाला आता गुलाल दाखवतो. मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं की आपला राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ईश्वराच्या मंदिरात गेली. पण आता मंदिरात जाणार नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. अजून शिवभक्त इथे गडावरती खूप आहेत, त्यामुळे आपण थोड्या वेळानंतर तिकडे जाणार आहे. आणि आत्ता घड्यात वाजले 11:30. आम्हाला खाली पण उतरायचं आहे आणि घरी जायचं आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही इथून निघू आणि
तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे जगदीश्वराच्या मंदिरात आणि सदरेवरून राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर पालखी याच मंदिरात येते आणि इथे आल्यानंतरच आपला पूर्ण राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. तर आता आपण इथे पोचलेलो आहे आणि गर्दी खूप आहे, त्यामुळे लाईन लावून आपण आता दर्शन घेणार.